नमस्कार. वेगवान स्वरूपातल्या घडामोडींकडे वळण्याआधी आपण एक स्पेशल रिपोर्ट बघणार आहोत. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणासंदर्भात फरार आरोपी निलेश याला अटक झाली. या निलेश चव्हाणचे आणि हगवणेंचे संबंध काहीसे गूढ होते. निलेशनं वैष्णवीचं बाळ तर आपल्याकडे दडवलं होतंच, पण सोबतच निलेशनं लता आणि करिश्मा हगवणेचे मोबाईलही लपवून ठेवलेले. आता निलेशच्या अटकेनंतर अनेक प्रश्नांची उकल होण्याचा अंदाज आहे. वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचं बाळ लपवणारा निलेश चव्हाण आता कोठडीची हवा खातोय. पण या निलेशच्या अटकेमुळे हैवान हगवणे आणि निलेश चव्हाणचं नेक्सस समोर आलंय. वैष्णवीचा झालेला छळ आणि तिचा मृत्यू या सगळ्याशी निलेशचा जवळचा संबंध असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्याचमुळे आज कोर्टात सरकारी वकिलांकडून जोरदार युक्तिवाद रंगला. निलेशच्या अटकेनंतर वैष्णवी मृत्यू प्रकरणातला सर्वात मोठा ट्विस्ट समोर आलाय. या प्रकरणातला एक मोठा पुरावा नेपाळच्या बॉर्डरवरनं अटक केलेल्या निलेश चव्हाणकडे होता. आणि हा पुरावा म्हणजे निलेश चव्हाणकडनं जप्त झालेले मोबाईल. वैष्णवीची नणंद करिश्माचा आणि सासू लता हगवणेचा मोबाईल निलेशकडे असल्याचं त्यानं चौकशीत सांगितल्याची माहिती सरकारी वकिलांनी कोर्टात दिली आहे. तसंच वैष्णवीच्या मृत्यूपूर्वी आरोपी निलेश चव्हाण आणि हगवणे कुटुंबात फोन कॉल झाल्याची माहिती उजेडात येते. आणि याच फोनचा शोध घेण्यासाठी पोलिसांचं पथक निलेशच्या घरी जाऊन धडकलं. निलेश चव्हाणला घेऊन पिंपरी चिंचवड पोलीस जे आहेत ते निलेश चव्हाणचं जे कर्वेनगरचं घर आहे खरं तर पुण्यातलं, त्या कर्वेनगरच्या घरी आता दाखल झालेले आहेत. हगवणे प्रकरणातील ज्या मुख्य आरोपी आहेत लता हगवणे आणि करिश्मा हगवणे, या दोघींचे मोबाईल या निलेश चव्हाणकडे असल्याची माहिती खरं तर कोर्टात आज देण्यात आली होती. आणि पोलिसांना हेच मोबाईल जे आहेत ते चेक करायचे होते. आणि त्याच पार्श्वभूमीवर निलेश चव्हाणच्या घरी आता हे सगळे पोलीस जे आहेत ते पिंपरी चिंचवडचे दाखल झालेले आहेत. 52 पोलीस दाखल झालेली पाहायला मिळत आहेत. निलेश चव्हाण हा हगवणे कुटुंबियांचा निकटवर्ती आहे. वैष्णवीची नणंद करिश्मा आणि निलेश हे एकमेकांचे मित्र आहेत. तसंच हगवणे कुटुंबाच्या अनेक बाबींमध्ये निलेश कायमच ढवळाढवळ करायचा याची माहिती हगवणेंची मोठी सून मयुरीनं याआधीच दिलेली आहे. मला तरी ऐकण्यातून आलेलं आहे की तो म्हणजे करिश्मा हगवणे हिचा मित्र आहे तो. आणि माझ्या दर भांडणामध्ये तो असायचा. निलेश चव्हाण दर भांडणामध्ये तो असायचाच. आणि तो सगळ्या मीटिंग घेऊन तो म्हणजे सांगणार की हे चुकीचं आहे, हे बरोबर आहे. तो कायम मला आणि माझ्या मिस्टरांना चुकीचा ठरवत आला की करिश्मा बरोबर आहे, तुम्ही चुकीचे वागताय, असं करताय. कायम त्याच्या ऑफिसला जे कर्वेनगर वारजेमध्ये कुठे तरी आहे त्याचं ऑफिस, तिथे कायम मीटिंग झालेली आहे. वैष्णवीच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी निलेशवरती अनेक आरोप केले. निलेशकडे शस्त्र परवाना आणि एक शस्त्र आहे. त्याचा वापर करून वैष्णवीचा छळ केल्याची आणि वैष्णवीला धमकावल्याची शक्यता आहे. शशांक, सुशील आणि राजेंद्र हगवणे यांच्यासोबत निलेश चव्हाणचे मोठे आर्थिक संबंध आहेत. तर लता आणि करिश्मा हगवणेचा मोबाईलही निलेश चव्हाणकडे आहे. या मोबाईलमध्ये वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी काही महत्त्वाचे पुरावे आहेत. निलेशला पुण्यावरनं नेपाळपर्यंत पळून जाण्यास नेमकी मदत कुणी केली याचाही तपास पोलिसांना करायचा आहे. आणि वैष्णवीच्या बाळाला निलेशनं कोणत्या अधिकारात ताब्यात ठेवलेलं याचाही शोध घ्यायचा आहे. त्यामुळे वैष्णवी मृत्यू प्रकरणातले एक एक धागेदोरे आता हळूहळू समोर येतात. त्यामुळे या प्रकरणाशी संबंधित लोकांचा आका नेमका कोण हा प्रश्नही उपस्थित होतोय. आता निलेशच्या चौकशीतनं पुढे येणारी माहिती या संपूर्ण केसमध्ये महत्त्वपूर्ण असेल. गोविंद वाकडे आणि वैभव सोनवणेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.